बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे संधिवात, गुडघेदुखीवर लेझर आणि रोबोटिक उपचार. आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रतीक पाटील. स्वागत आहे डॉक्टर. नमस्कार. पुण्यातील रोबोटिक नी रिप्लेसमेंटसाठी सुप्रसिद्ध असलेल्या लोकमान्य हॉस्पिटलमधील डॉक्टर प्रतीक पाटील हे अग्रगण्य सांधेरोपण सर्जन आहेत. बुलढाण्यात जन्म झालेल्या डॉक्टर प्रतीक पाटील यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर लोकमान्य हॉस्पिटल पुणे येथे रोबोटिक असिस्टेड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी या विषयात त्यांना फेलोशिप बहाल केली. कुशाग्र बुद्धिमत्ता, जिज्ञासूपणा, कामप्राप्ती असलेल्या श्रद्धा, कौशल्यपूर्ण अशी शस्त्रक्रिया अशी काही त्यांची विशेष वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. अंदाजे 300च्या वर सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि 100च्या वर रोबोटिक सांधेरोपणाचा प्रचंड असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पुणे येथे लोकमान्य हॉस्पिटलच्या स्वारगेट, सेनापती बापट रोड या हॉस्पिटल्समध्ये ते कार्यरत आहेत. सोबतच लोकमान्यच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव, अहमदनगर आणि बुलढाणा या ठिकाणीही त्यांची ओपीडी असते. लोकमान्य हॉस्पिटलने नुकताच 10,000 रोबोटच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या नी रिप्लेसमेंटचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. त्यामध्येही डॉक्टर प्रतीक पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी हे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सर्जरी होणारे देशातले अग्रगण्य हॉस्पिटल आहे. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात आधी संधिवात म्हणजे काय आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेस कोणत्या आहेत? संधिवात म्हणजे नेमकं काय? आता गुडघ्याला आणि आपल्या खुब्याला काही कुर्च्यांचा एक असा लेअर असतो. जसा आपल्या हातावर हा नखांचा एक लेअर असतो ज्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होत नाही, पण जर नख छिल्लं गेलं तर आपल्याला प्रचंड त्रास होतो. तसंच कुर्च्यांचा हा लेअर आपल्या गुडघ्यांवर आणि खुब्यांवर असतो, वरच्या आणि खालच्या हाडांना दोघांना. सो जेव्हा पण या कुर्च्यांची जेव्हा झीज होते तर त्याला आपण संधिवात असं म्हणतो. दुसरा त्याचा प्रकार म्हणजे आमवात असा हा प्रकार असतो. तर आमवातमध्ये आपल्या रक्तात काही असे घटक असतात ज्याला आम्ही अँटीबॉडीज असं म्हणतो. ते आपल्या कुर्च्यांवर अटॅक करतात आणि त्याच्यामुळे ज्या कुर्च्यांची झीज होते त्याला आपण आमवात असं म्हणतो. अशी ही झीज जी होते त्याला आपण संधिवात एक असं म्हणतो. गुडघ्याला आणि खुब्याला होतात. बरोबर. डॉक्टर, प्रत्येक गुडघ्याचा संधिवात टाळण्यासाठी काही करता येतं का? हां, आता युजली हे जे खुर्च्या ज्या असतात, आपण जेव्हा पण खाली मांडी घालून बसतो किंवा जिने चढ उतर करतो किंवा आपण जसं फरशी पुसायला बसतो, या सगळ्या गोष्टींमुळे या खुर्च्यांवर सगळ्यात जास्त लोड येतं आणि त्याच्यामुळे हे घर्षण होतं. आता याच्यात जर आपण बघितलं तर आता अशा काही ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामध्ये या खुर्च्या सगळ्यात जास्त घासतात. जसं की आता जसं फरशी पुसायला भारतीय पद्धतीने आपण खाली बसतो किंवा मांडी घालून बसतो, योगा करणारे लोक जे वज्रासन या आसनात जे बसतात आणि जिने चढणे उतरणे, अशामुळे ते जे खुर्च्या असतात त्या सगळ्यात जास्त घासतात. आणि या गोष्टी आपण जर टाळल्या तर ते आपल्या संधिवाताला मदत होते, तेव्हा आपल्याला जास्त त्रास होत नाही. इथे आपण जर स्टेजेस बघितल्या तर संधिवाताच्या काही 4 स्टेजेस असतात. आता या स्टेजेस म्हणजे कशा? तर एक सगळ्यात पहिली स्टेज म्हणजे ग्रेड 1 ऑस्टिओआर्थरायटिस ज्याला आम्ही म्हणतो. तर याच्यामध्ये ॲक्च्युली एक्सरेमध्ये असे तुम्हाला खूप जास्त काही चेंजेस बघायला भेटत नाही, पण पेशंटला जे असतं हलकं हलकं दुखणं सुरू व्हायला लागतं, कारण की ह्या ज्या खुर्च्या असतात त्यांच्यावर थोडी सूज आली असते, त्यांना डॅमेज सुरू झालेला असतो. ग्रेड 2ला जर आपण बघितलं तर त्या खुर्च्यांचे असे धागे निघू लागतात ज्याला आम्ही फायबर्स असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये एक्सरेमध्ये थोडे हलके चेंजेस व्हायला सुरू होतात आणि पेशंटला त्रास जास्त सुरू होतो. ग्रेड 3मध्ये जर आपण बघितलं तर हा जो होणारा डॅमेज आहे, खुर्च्यांना जो त्रास होतोय तो जास्त वाढत जातो आणि वेगवेगळ्या एरियाजमध्ये होतो आणि जी जॉईंट लाईनची स्पेस असते ती स्पेस कमी व्हायला लागते. त्याच्यामुळे आपले पाय हळूहळू तिरपे व्हायला लागतात. आणि स्टेज 4 जर आपण बघितलं तर स्टेज 4मध्ये जे असतं तर खुर्च्यांची बऱ्यापैकी झीज झालेली असते आणि हाडावर हाड घासायला लागतं आणि पाय आपण जर बघितलं तर असे तिरपे व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे मग ती इजा जास्त वाढायला लागते. अशा त्याच्या काही स्टेजेस असतात. नक्कीच. डॉक्टर, प्रत्येक रोबोटिक म्हणजे काय? म्हणजे एक्झॅक्टली त्याची प्रोसेस कशी असते? हां, आता रोबोटिक म्हणजे आता लोकांना एक सहजासहजी एक आयडिया असतो की असं काही एक ह्युमनॉइड रोबोट येतो आणि तो सर्जरी करतो, असं काही नसतं. बेसिकली जर आपण रोबो हा बघितला तर हा एक प्रिसिजन एक टूल आहे ज्याच्यामुळे आपण प्रिसिजन आपल्याला भेटतं. तर या टूलमुळे आपल्याला सर्जनचं स्किल आणि रोबोची ॲक्युरसी याच्यामुळे एक उत्तम आपल्याला त्याचा फायदा आपल्याला पेशंट्सला बघायला भेटतो. आता आपण जर रोबो बघितला तर सगळ्यात लेटेस्ट 4th जनरेशन जो रोबोट आहे तो काही असा दिसतो, असा माणसासारखा दिसणारा रोबोट काही ऑपरेशन करत नसतो. याचे जर आता आपण कंपोनंट बघितले तर याच्यामध्ये हा एक IR कॅमेरा आहे, म्हणजे इन्फ्रारेड कॅमेरा असतात जे आपल्या ट्रॅकर्सला कंटिन्युअसली 3D मध्ये मॉनिटर करत असतात. नंतर एक स्क्रीन असते ज्याच्यावर सर्जन आपले हे सगळी प्लॅनिंग करतात आणि खालचं जे असतं ते प्रोसेसिंग युनिट असतं ज्याच्याने आपल्याला ते प्रिसिजन जे 1/10 ऑफ अ मिलीमीटर आणि 1/10 ऑफ अ डिग्री पर्यंत आपण ते प्रिसाईज आपण
कट्स घेऊ शकतो. असा हा रोबो असतो. रोबोमध्ये आता याच्यामध्ये काही टाईप्स असतात, जसे की सेमी ऍक्टिव्ह रोबोट्स असतात, पॅसिव्ह रोबोट्स असतात. पॅसिव्ह रोबोट्सला जे असतात ते आपल्याला फक्त एक दिशा दाखवतात. जसं आज आपण फोनवर मॅप्स वापरतो, त्याच्यात ते दिशा दाखवतात की आपल्याला कुठे राईट जायचं, कुठे लेफ्ट जायचं. तसे पॅसिव्ह रोबोट जे असतात हे आपल्याला फक्त गाईड करतात की आपल्याला कुठे जायचंय आणि किती जायचंय. पण जे सेमी ऍक्टिव्ह रोबोट्स आहेत किंवा हा जो आता लेटेस्ट 4th जनरेशन रोबोट आहे, हा रोबो आपल्याला कुठलीही चूक घडण्यापासून थांबवतो. तर कुठेही आपल्या शरीराला इजा झाल्यानंतर त्याच्यावर काही करण्यापेक्षा ती चूक होऊच देणे नाही, हे या रोबोचं खासियत आहे. असं नक्कीच. नेमकी ही रोबोटिक प्रोसिजर कशा पद्धतीने असते सविस्तर मध्ये जरा सांगा. ओके. आता आपण रोबोची जर एक हे बघितली तर याच्यामध्ये आपण आपल्या हाडांना पहिले काही ट्रॅकर्स अटॅच करतो. म्हणजे मांडीच्या हाडाला आणि खालच्या नळगीच्या हाडाला आपण ट्रॅकर्स लावतो, ज्याच्याने रोबोला हे कळतं की आपला पाय एक्झॅक्टली 3 डिमेन्शनल मध्ये कुठे आहे. त्याच्यानंतर आपण हे जर बघितलं तसं एक 3D मॅपिंग होतं. म्हणजे आपण जेव्हा ऑपरेशन करतो तर तेव्हा जो गुडघा जितका झिजलेला आहे त्याची हुबेहूब एक 3 डिमेन्शनल प्रतिमा तिथे स्क्रीनवर आपल्याला तशीच्या तशी बनते. सो कोणाचा गुडघा जर जास्त घासला असेल तर तो तेवढाच दिसणार आणि कोणाचा जर कमी घासला असेल तर तो पण तेवढाच दिसणार. सो याच्यात कुठेही असं आर्बिट्रेशन नाही किंवा काही अंदाजावर काहीच हे नाही. त्याच्यानंतर आपण ही अशी एक प्लॅनिंगची स्टेज करतो. आता याच्यात प्लॅनिंग म्हणजे काय असतं, तर कुठलीही चूक करण्याच्या अगोदर, कुठलाही कट करायच्या आधी, तर आपलं ऑपरेशन झाल्यानंतर हा जो टीकेआरचा आपला जो इम्प्लांट आहे हा कसा असेल किंवा याच्यामुळे याचा पुढे काय होऊ शकतं, काय त्रास होऊ शकतो, हे आपल्याला या स्क्रीनवर पहिलेच दिसतं. सो कुठलीही आपली चूक तो घडू देत नाही असं आहे. आणि जर हा बघितला, आता ही जी स्टेज आहे याच्यामध्ये आपण जेव्हा ते बोन रिमूव्ह करतो याच्यामध्ये हे 3 लेअर आपल्याला दिसत आहेत. तर जो जांभळा भाग आहे तो म्हणजे 3 मिलीमीटरचा भाग आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, जो आपल्याला कट करायचा आहे. त्याच्यानंतर जो ब्लू कलरचा जो एरिया आहे तो 2 मिलीमीटरचा आहे आणि जो ग्रीन कलरचा आहे तो म्हणजे आपला 1 मिलीमीटरचा भाग आहे. तर असं याचा 1 मिलीमीटरपेक्षाही कमीपर्यंत याचं प्रिसिजन आपल्याला बघायला भेटतं. आता इथे जर आपण बघितलं तर हा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण रोबोटिक पद्धती कशी करतात हे आपण बघू शकतो. आता ज्या भागाचं आपण ऑपरेशन करतोय तिथे ही रिअल टाइम 3D इमेज जी बनते ही आहे. तर याला आपण 3D मॅपिंग असं म्हणतो. सो जेवढा तो गुडघा घासलेला आहे याच्यात तेवढाच दिसणार. ही प्लॅनिंग स्टेज आहे. आता याच्यामध्ये कुठलाही आपण कट न करता त्या गुडघ्याचं जेव्हा फंक्शनिंग, जेव्हा पोस्ट ऑपमध्ये जे फंक्शन राहील ते कसं राहील हे आपल्याला आधी स्क्रीनवर बघायला भेटतं आणि त्या हिशोबाने आपण आपले जे काही ऍडजस्टमेंट्स करायचे ते आपण करू शकतो. सो कुठलीही चूक तो घडू देत नाही. आणि हा याचा हँड हेल्ड आर्म असतो, रोबोटिक आर्म असतो, ज्याच्याने आपण हाडाला इथे काही कट करायची गरज लागत नाही. जसं आधी आपण सॉनी कट करायचं बोल, आता इथे कट नाही करता याला जे झिजलेला भाग आहे त्याला आपण फक्त आकार देतो. म्हणजे हा जो बर असतो हा 80,000 RPM एवढ्या फास्ट स्पीडवर तो चालत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रिसिजन जे आहे ते 0.1 मिलीमीटर्स पर्यंत भेटतं असं आहे. नक्कीच. डॉक्टर, रोबोटिक नी रिप्लेसमेंटचे फायदे काय असतील? ओके. सो आता रोबोटिक्स म्हणजे आता याच्यात काय आहे, आता रोबोटिक ही नी रिप्लेसमेंट करायची एक टाईप आहे ज्याच्यामध्ये आपण रोबोटचं सहाय्य घेऊन आपण हे काम करतोय. आता याच्यात जर बघितलं तर याचं जसं मी तुम्हाला बोललो की हा मेन एक प्रिसिजन टूल आहे की ज्याच्याने आपल्याला जे एक्झिक्यूट करायचं आहे, जे प्लॅनिंग आपण केलेलं आहे ते आपण एक्झॅक्टली 0.1 मिलीमीटर्स आणि 0.1 डिग्रीज पेक्षाही कमीपर्यंत आपण त्याला प्रिसाइजली एक्झिक्यूट करू शकतो. दुसरं, याच्यामध्ये कुठलेही जास्त बोन्स कट करावं नाही लागत. आधीच्या पद्धतीमध्ये आपल्याला हाड जास्त कापावं लागायचं आणि सगळ्यांचा हाड कापायचा जो एक सेम फॉर्म्युलाने आपल्याला कापावं लागायचं. तर याच्यात तसं काही नाही. ज्याचा जास्त झिजला असेल त्याला आपल्याला त्या हिशोबानेच कट करावं लागतं आणि त्या हिशोबाने आपण बघतो. बाकी इथे जर बघितलं तर आता जास्त हाडामध्ये असे मोठे मोठे रॉड नाही घालावे लागत. त्याच्यामुळे ब्लड लॉस कमी होतो, रिकव्हरी लवकर होते आणि पेशंटला जो हॉस्पिटल स्टे आहे किंवा हॉस्पिटलमध्ये बाकी सगळ्या ज्या गोष्टी लागतात किंवा पोस्ट ऑपमध्ये जो त्रास होतो हा पण याच्यामध्ये खूप कमी होतो. सो जे पोस्ट ऑप पेन असतं ते पण फार कमी राहतं आणि याच्यामुळे जे ह्युमन एरर होण्याचा जो चान्स होता तो पूर्णपणे नलिफाय झालेला आहे. 100% ॲक्युरेट आपण सर्जरी करू शकतो. आणि इम्प्लांटची जी लॉंगेविटी असते, म्हणजे आपण जेव्हा एक इम्प्लांट लावतो तर तो किती वर्ष चालणार, किती जास्तीत जास्त आपण त्याच्यातनं आउटपुट घेऊ शकतो, हे आपल्या रोबोटिक पद्धतीमुळे सर्वात जास्त त्याचा आपण फायदा करू शकतो असं. डॉक्टर, प्रत्येक कन्व्हेन्शनल आणि रोबोटिकमध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे? ओके. सो कन्व्हेन्शनल म्हणजे आपण आधीची ज्या पद्धतीने जे आपण ऑपरेशन करायचो, जसं मी तुम्हाला बोललो की आपण आपले जे सर्जन्स होते ते प्रत्येकजण आपापल्या अंदाजानुसार काम करायचे. सो याच्यामुळे ह्युमन एररचा चान्स खूप जास्त होता. आता 1 मिलीमीटर विजन हे माणसाला नसतं. सो आपण 1 मिलीमीटरपेक्षा खालचा किंवा 1 किंवा 2 मिलीमीटरचा जो डिफरन्स असतो तो आपण एवढा सहजसहजी आपला अंदाज त्याच्यावर येऊ शकत नाही. तर रोबोटिकमध्ये तसं काहीच नाही. आपण याच्यामध्ये कुठलेही आर्बिटरी कट्स घेत नाही. सो जे आपण प्लॅन केलेलं आहे ते एक्झॅक्ट पॉईंट टू पॉईंट आपण ते एक्झिक्यूट करतो. दुसरं जे
मोठे मोठे रॉड्स आधी घालावं लागायचे. ऑपरेशन करताना मांडीमध्ये एक मोठा रॉड घालावा लागायचा. सो ऑपरेशन आपलं फक्त गुडघ्याचं होतं, पण आत हाडाला पूर्ण वरपर्यंत इजा व्हायची. त्याच्यामुळे ब्लड लॉस जास्त व्हायचा. त्याच्यामुळे एम्बोलिझमचा चान्स राहायचा, म्हणजे रक्तात काही गाठी जातात आणि त्या फुफ्फुसात जाऊन अटकायच्या. तर या सगळ्या जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, हे कॉम्प्लिकेशन्स खूप कमी झाले. ब्लड लॉस कमी झाला, पेशंटला होणारं पेन आणि रिकव्हरीचा टाइम जो आहे तो फार कमी झाला, आणि त्याच्यामुळे पेशंट खूप कम्फर्टेबल राहतात आणि इमिजिएटली नेक्स्ट डे पासून आपण त्यांना चालवणं पण सुरू करतो असं. आणि स्पेशली काही अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये जेव्हा फ्रॅक्चर झालेले पेशंट्स होते, ज्यांना आर्थरायटिस नंतर जाऊन उद्भवला आहे भविष्यात, तर त्या केसेसमध्ये आपण कन्व्हेन्शनल पद्धतीने ऑपरेशन करू शकत नव्हतो, कारण तो एवढा मोठा रॉड तिथे आपण आज जाऊ शकत नाही. तर ही गोष्ट आता फक्त रोबोटिक्समुळे ती पॉसिबल झालेली आहे. सो त्या अशा पेशंट्सला पण आपण बऱ्यापैकी चांगला हेल्प करू शकतो. बरोबर. तर लोकमान्य हॉस्पिटल हे रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी होणारं देशातलं अग्रगण्य हॉस्पिटल आहे. डॉक्टर प्रतीक पाटील हे तेथील प्रमुख रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जन आहेत. मुंबईकरांसाठी डॉक्टर प्रतीक पाटील यांची खास ओपीडी दादर व ठाणे येथे आहे. मराठवाडा आणि विदर्भातील रुग्णांसाठी बुलढाणा, जळगाव व औरंगाबाद येथे स्पेशल ओपीडी असणार आहे. तर डॉक्टर, तुमच्याकडे अनेक रुग्ण येत असतील, तर त्यांच्या काही प्रतिक्रिया किंवा त्यांचे काही अनुभव तुम्हाला शेअर करायचे आहेत? आता आपण हा जर व्हिडिओ बघितला तर आता या आजींना चालायला इतका त्रास होतोय, त्यांना पाय पूर्ण तिरपे झालेले आहेत. साधारणपणे नुसतं चालणे फिरणे किंवा खुर्चीतनं उठणे बसणे पण खूप अवघड आहे. यांना जिने चढायला उतरायला बिलकुल जमत नव्हतं. आणि हाच यांचा आता आपण ऑपरेशन नंतरचा जर व्हिडिओ बघितला तर त्या एकदम मस्त चालतात. ते सरळ, त्यांचे पाय पूर्ण सरळ झालेत. स्वतः बिना कोणावर अवलंबून राहतात, त्या चालू शकतात, फिरू शकतात, आपलं काम सगळं स्वतः करू शकतात. एवढंच नाही तर आता ते जिने पण मोकळेपणे चढू शकतात आणि उतरू शकतात. तसंच आता हे बाबा जर आपण बघितले तर यांना हे जसं चालता याला आपण लिम्पिंग असं म्हणतो, म्हणजे त्यांना दुखणं इतकं आहे की त्याच्यामुळे ते सरळ चालू पण शकत नाही. फक्त दैनंदिन चार्यातले जे आपले दररोजचे जे कामं असतात, नुसतं सरळ चालणे किंवा उठणे बसणे, ते पण त्यांना खूप अवघड होतं. पण आता ऑपरेशन नंतरचा आता हा व्हिडिओ जर आपण बघितला तर ते एकदम मस्त चालत आहेत. त्यांचे पाय पूर्ण सरळ झालेत, ते कॉन्फिडेंटली चालत आहेत, कुठेही काही पडायची अशी त्यांना भीती नाही आहे, आणि चेअरमध्ये उठताय बसताय ते सगळं आपलं स्वावलंबीपणे ते करू शकतात. तर असा त्यांचा जो त्रास आहे तो त्रास पूर्ण ते मुक्त होतात आणि कोणावरही आपल्याला असं अवलंबून असं राहावं लागत नाही, आणि ते त्यांचं स्वतःचं काम सगळं स्वतः करू शकतात. नक्कीच. डॉक्टर, देशात आणि जगात संधिवाताचं प्रमाण किती आहे, काय सांगाल? संधिवाताचं आता जसं आपण बघतो, वयानुसार जसे झीज जास्त वाढत जाते, केस पांढरे होऊ लागतात, जे डोळ्यांनी आपल्याला दृष्टी जी आहे ती कमी व्हायला लागते, ऐकायला कमी येतं, तसंच आपल्या बाकीच्या हाडांवर पण हे सगळे असे हे होत राहतात, चेंजेस होत राहतात. आणि त्याच्यामुळे या सगळ्या याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो. जसे जसे खुर्च्या घासायला लागतात तसं प्रत्येक माणसाला हा त्रास होतोच. फक्त काही प्रमाणात कोणाला कमी होतो, कोणाला जास्त होतो. हे टोटली आपल्या जेनेटिक्सवर डिपेंडंट राहतं आणि त्या हिशोबाने आपल्याला तसं हे बघायला भेटतं. नक्कीच. तर लोकमान्य हॉस्पिटल हे रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी होणारं देशातलं अग्रगण्य हॉस्पिटल आहे. डॉक्टर प्रतीक पाटील हे तेथील प्रमुख रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जन आहेत. मुंबईकरांसाठी डॉक्टर प्रतीक पाटील यांची खास ओपीडी दादर व ठाणे येथे आहे. मराठवाडा आणि विदर्भातील रुग्णांसाठी बुलढाणा, जळगाव व औरंगाबाद येथे स्पेशल ओपीडी असणार आहे. तर डॉक्टर, आता या संधिवातावरील शस्त्रक्रिया नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यांचे प्रकार कोणते आहेत? आता आपण जसं बघितलं, जे स्टेज 1 स्टेज 2 ला होतं, तर स्टेज 1 आणि स्टेज 2 ला पेशंटला एवढा जास्त त्रास नसतो किंवा हाडांची एवढी जास्त झीज झालेली नसते. तर त्यामध्ये आपण त्यांना फक्त काही PRP नावाचं एक इंजेक्शन असतं ते आपण देऊ शकतो. स्टेज 1 स्टेज 2च्या पेशंट्सला या इंजेक्शननी बऱ्यापैकी आराम होतो आणि त्याचा फायदा होतो. तसंच जर स्टेज 2 स्टेज 3 ला जर आपण बघितलं, जिथे पेशंटचं दुखणं थोडं वाढू लागतं, तर तिथे आपण लेझरद्वारे पण काही आपण ऑपरेशन्स करू शकतो. जिथे त्या खुर्च्यांचे जे धागे निघालेले असतात त्या धाग्यांसाठी आपण त्यांना त्याचा स्मूथ करू शकतो आणि त्याचा मग त्यांना फायदा होतो, असे असतात. आणि काही मग नंतर जसा जसा त्रास वाढायला लागतो, जर कधी कधी कोणाला फक्त एका कंपार्टमेंटचा त्रास होतो, तर जेव्हा एकच कंपार्टमेंट घासलेला असतो तेव्हा आपण युनी रिप्लेसमेंट करू शकतो. म्हणजे फक्त एकाच भागाचा आपल्याला रिप्लेस करावं लागतं आणि दुसऱ्याला आपल्याला काही करायची गरज नसते. आणि स्टेज 4 ला मग शेवटी आपल्या स्टेज 3 आणि स्टेज 4 ला डिपेंडिंग ऑन पेन, तेव्हा मग आपल्याला टोटल नी रिप्लेसमेंट लागतं. बरोबर. डॉक्टर प्रतीक, सांध्याची झीज होऊच नाही यासाठी आपल्याला काही उपाय करता येऊ शकतात? हां, आता जेवढं आपण होऊ शकतं, जितकं होईल तितकं आपण टाळतो. की पण जसं आता आपलं मी मागे बोललो की आपल्या जेनेटिक्सवर डिपेंड करतं की ही झीज जी आहे ती किती रेटनी होणार. कोणाला 70 वर्षापर्यंत पण हा त्रास होत नाही आणि कोणाकोणाला 40-45 मध्ये सुद्धा हा त्रास होतो. तर स्पेशली आपण जसं बघितलं की फरशी पुसायला खाली बसणे, म्हणजे जी स्क्वॉटिंग पोझिशन असते, मांडी घालून बसणे, जिने चढणे उतरणे या आणि वज्रासनाच्या पोझिशनमध्ये बसणे, हे आपण जितकं टाळू शकतो तेवढं आपल्याला संधिवातापासून थोडं पेन मुक्त करता येतं आपल्याला. नक्कीच. डॉक्टर, बरेच वेळा आपल्या गुडघ्यावर अतिरिक्त ताण येतो, तर तो कसा कमी करावा?
हां, सो आता हे जर मी बोललो, जेव्हा पण आपण 90 डिग्रीपेक्षा खाली जाऊन बसतो, म्हणजे एका कुठल्या लो सेटिंग सोफावर आपण बसतो किंवा खालच्या जमिनीवर आपण बसतो, तेव्हा आपल्या गुडघ्यांवर ताण जास्त येतो. म्हणजे माणसाच्या वजनाच्या 10 पटापर्यंत वजन एका गुडघ्यावर येत असतं. साधारण एक माणूस जर 80 किलोचा जरी असेल तरी त्याच्या एका गुडघ्यावर 800 किलोचं वजन एका वेळी येत असतं एक पायरी चढताना. तर जेवढं आपण हे टाळू तेवढं त्याची जी झीज असते ती झीज कमी होते. असं. नक्कीच. आता डॉक्टर, नी रिप्लेसमेंट विषयी आपण बोललो, तर नी रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर रुग्णांनी नेमकी कोणती कोणती काळजी घ्यायला हवी किंवा कोणता आहार घ्यायला हवा? हां, आता आहारामध्ये तसं आमच्याकडनं असं काही बंधन राहत नाही. पेशंटला जे पण खायचं असेल ते सगळे ते खाऊ शकतात. दुसरी गोष्ट, आपल्याला ऑपरेशन नंतर आपण थोडे पहिले काही दिवस आपल्याला वॉकर वापरायचं असतं. एकदा पेशंटला स्वतः कॉन्फिडन्स यायला लागला की ते बिना वॉकरचे मोकळेपणे चालू शकतात आणि साधारणपणे ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी ते चालू शकतात. त्यांना आपण चालवतो, फिरवतो आणि दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसापासून आपण त्यांना जिने चढ उतर करायला पण परवानगी देतो. तर असं काही कामापासून अशी खूप रजा घ्यावी लागते किंवा आपण बेड रिडन राहतो असं याच्यात काही प्रकार नाही. नक्कीच. डॉक्टर, CS कम्प्युटर असिस्टेड सर्जरी म्हणजे काय? कम्प्युटर असिस्टेड सर्जरी म्हणजे आता जे आधीचे जे रोबोट्स होते तर ते कम्प्युटर नेव्हिगेशन होते. नेव्हिगेशन जसं म्हणजे मी बोललो की जे पॅसिव्ह रोबोट्स असतात, पॅसिव्ह रोबोट्समध्ये ते फक्त आपल्याला एक दिशा दाखवतात की किती डिग्रीचा कट होईल, त्याच्यानंतर किती अलाइनमेंट किती चेंज होईल, ते फक्त तेवढी आपल्याला हे देतात. पण जे आता टोटल रोबोटिक्स जे आता नवीन सिस्टम जे आलेले आहेत, जो लेटेस्ट 4th जनरेशन रोबोट आला आहे, त्याच्यामध्ये ते सेमी ॲक्टिव्ह रोबोट्स आहेत. म्हणजे ते फक्त आपल्याला एक दिशा दाखवत नाही तर कुठली चूक होण्यापासून आपल्याला ते थांबवतात. सो त्याच्यामुळे पेशंटचा कुठलाही लिगामेंटला त्रास होत नाही. आधी फक्त आपण जे करायचो ते फक्त मेकॅनिकल अलाइनमेंट होतं, म्हणजे त्याला आपण फक्त एक अंदाज घेऊन आपण ते करायचो. पण आता आपण रोबोटच्या सहाय्याने कायनमॅटिक अलाइनमेंटनी करू शकतो, जे पेशंटसाठी अजून चांगलं असतं. नक्कीच. डॉक्टर, प्रत्येक आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, संधिवात औषधाने बरा होतो का? संधिवात औषधांनी पूर्णपणे थांबवता येत नाही. पेशंटला जो त्रास होतो त्याला आपण कमी करण्यासाठी काही औषधं असतात. तसेच पुढची झीज ज्या रेटनी आता चालली आहे त्या रेटनी जास्त पुढे पसरू नये म्हणून काही औषधं असतात. तर ते औषधं झाले आणि हे जे PRPचे इंजेक्शन्स वगैरे आहेत ते आपल्याला थोडी मदत करू शकतात त्याच्यामध्ये. नक्कीच. आता जे प्रेक्षक आपला हा शो बघतात, प्रत्येकाच्या घरात कोणाला कोणाला गुडघेदुखीचा त्रास हा असतोच, तर त्यांना जाता जाता तुम्ही काय मेसेज द्याल? जेव्हा आपला त्रास जास्त वाढत असेल, दैनंदिन चर्यातले पण आपल्याला कामं करायला अवघड जात असेल, तर नक्कीच आपण डॉक्टरांची व्हिजिट केली पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनात आपण पुढची ॲक्शन घ्यायला पाहिजे. पण जितकं होईल तितकं मांडी घालून बसणे अवॉइड करायला पाहिजे. जिने चढ उतर जास्त नाही करायला पाहिजे. फरशी पुसायला जसं भारतीय पद्धतीत बसतं तसं बसणं जे आहे ते जेवढं होईल तेवढं टाळायला पाहिजे. आणि योगा वगैरे करत असाल किंवा जे आपले मुस्लिम बांधव आहेत त्यांना जसं बसावं लागतं खाली नमाजच्या पोझिशनमध्ये, तर ते जेवढं होईल तेवढं अवॉइड करायला पाहिजे. याच्याने आपला संधिवात जो आहे, जो जास्त लवकर पुढे पसरतो, त्याला आपण थोडी एक रोख लावू शकतो. नक्कीच. आता यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान कोणतं आहे? म्हणजे आता नी रिप्लेसमेंट बद्दल तरी बोललो, पण हे सोडून अजून काही आहे का? सो आता लेटेस्ट आपण जे करतोय ते 4th जनरेशन रोबोटिक्सच करतोय. रोबोटिक्समुळे पेशंटला कुठलाही प्रकारचा त्रास न होता किंवा कुठल्याही लिगामेंटला जेवढ्या नॅचरल आपण लिगामेंट आणि बोन प्रिझर्व करू शकू, हेच त्यातलं लेटेस्ट सध्या रोबोटिक्स आहे. सो त्याच्यामध्ये आपण जेवढं पेशंटला हाडापासून इजा व्हायला वाचवू शकतो त्याचा आपण प्रयत्न करतो. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर प्रतीक पाटील यांच्यासोबत संधिवात, गुडघेदुखीवर लेझर आणि रोबोटिक उपचार या विषयावर सविस्तर चर्चा केली. लोकमान्य हॉस्पिटल हे रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी होणारं देशातलं अग्रगण्य हॉस्पिटल आहे आणि डॉक्टर प्रतीक पाटील हे तेथील प्रमुख रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जन आहेत. मुंबईकरांसाठी डॉक्टर प्रतीक पाटील यांची खास OPD दादर व ठाणे येथे आहे. मराठवाडा व विदर्भातील रुग्णांसाठी बुलढाणा, जळगाव व औरंगाबाद येथे स्पेशल OPD असणार आहे. स्क्रीनवर हे जे नंबर फ्लॅश होत आहेत त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.